प्रेमाला सीमा नसते आणि त्याला कसलंही बंधन नसतं असं आपण नेहमीच ऐकतो। पण मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातून अशी एक घटना समोर आली आहे जिने या ओळी प्रत्यक्ष सत्यात उतरवलेल्या आहेत। एका बाजूला कायद्याचं रक्षण करणारा खाकी वर्दीतील अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला जन्मठेपेची शिक्षा भोगून आलेला कैदी। जेव्हा या दोघांची मनं जुळतात तेव्हा काय होतं, ही कहाणी आहे सहाय्यक जेल अधीक्षक फिरोजा खातून आणि धर्मेंद्र सिंह यांच्या धाडसी निर्णयाची। सतना येथील केंद्रीय कारागृहात सहाय्यक जेल अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या फिरोजा खातून आणि तिथेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला धर्मेंद्र सिंह यांची ही गोष्ट आहे। छतरपूरचा रहिवासी असलेला धर्मेंद्र हत्येच्या एका प्रकरणात शिक्षा भोगत होता। कारागृहात काम करत असताना धर्मेंद्रची ड्युटी फिरोजा खातून यांच्या वॉरंट विभागात मदतनीस म्हणून लागली। कागदपत्रांची हाताळणी आणि कामकाजाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या ओळखीचं रूपांतर कधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं हे कोणालाही समजलं नाही। दोघांनीही धर्म आणि समाजाच्या भिंती ओलांडून आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा निर्णय घेतला। धर्मेंद्रची शिक्षा पूर्ण झाली आणि तो बाहेर आला, पण खऱ्या संघर्षाची सुरुवात इथूनच झाली। एका बाजूला समाज होता तर दुसऱ्या बाजूला फिरोजा यांच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध। स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली असतानाच मदतीचा हात पुढे केला तो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी। छतरपूर जिल्ह्यातील लवकुश नगर येथे हिंदू वैदिक पद्धतीनुसार मंत्रोच्चाराच्या घोषात हा विवाह पार पडलाय। फिरोजा यांच्या कुटुंबातील कोणीही या विवाह सोहळ्याला हजर नसल्यानं कार्यकर्त्यांनी स्वतः भावाच्या नात्याने पुढाकार घेतला आणि फिरोजा यांचे कन्यादान करून हा विवाह लावून दिलाय। आज या विवाहाची चर्चा संपूर्ण देशात रंगलेली आहे। एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पण शिक्षा भोगून सुधारलेल्या व्यक्तीला स्वीकारून फिरोजा खातून यांनी समाजात माणुसकी आणि सुधारणावादाचा एक नवा आदर्श ठेवलेला आहे। कर्तव्य आणि प्रेम या दोन्ही आघाड्यांवर ठाम राहणाऱ्या या जोडप्यावर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तुरुंगाच्या काळोख्या कोठडीतून सुरू झालेला हा प्रवास आज एका पवित्र विवाह बंधनात येऊन पोचलेला आहे।